आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला नाही काय असलं तर मी सांगतो ना तुम्हाला. थँक्यू कॉल केल्याबद्दल खरंच सांगतो. दिसलास ना घड्या जोडून हातात दे. जबाबदार व्यक्ती म्हणून आपणच काय त्या मध्यस्थी केली पाहिजे. राजेश माडे शब्दाबाद नाही सुनबाईचा बोललात. रिशूसाठी तिला एक शेवटची संधी देऊ. आई जरा गप्प बसेल का? बाबा बरोबर बोलतायत. एक शेवटचा चान्स देऊन बघू आपण तिला. पल्लवे अगं ऐकलंच ना जावई बापू काय बोलतात ते. पल्लवे अगं हे पल्लवे मला डिवोर्स हवाय. आता काय झालं मला झालं ना सगळं व्यवस्थित. अहो आता 5 मिनिटांपूर्वी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन वाटतं आरोप करत होतात ना. परस्पर मला दोषी ठरवून मोकळी झालात. पण माझ्याला तुमच्यातला देव माणूस कसा जागा झाला. पल्लवी अगं काय बोलते. झालं तर वाद झाला. उशिरा का होईना पण माझे डोळे उघडले. माझ्या विषयीला एकटीने संवादाला मी समर्थ आहे. 5 मिनिटापूर्वी बोलत होते ना माफ करा माफ करा. तोडतोडीसाठी एक पाऊल पुढे आलो तर हा माफ तुझा. अहो मी तुमच्यात इतकी गुंतले ना की माझ्या लक्षातच नाही आलं. नाण्याला 2 बाजू असतात. आम्ही बाई माणसाची गाठ. आम्ही पुरुषांचा भांडवल नाही का. पल्लवी अगं काय बडबडतीये. डोसकं फिरले की काय तुझं. अगं यांनी माझ्यावर आरोप केले. परस्पर सिद्ध केले. आता मला माफ करण्याचा आवाज उत्तराची भाषा करणार आहे लोक. मी सांगते ना तुम्हाला काही देणं देणंच नव्हतं. तुमची दडपण एवढ्यासाठीच होती मी जुन्यासोबत झोपले की नाही. कानफाट फोडेल तुझं. मारा मारा ना. तुमची पण काय चुके म्हणते. अग्नी परीक्षा हवीच देत आलोय पूर्वीपासून. पण नाही मी नाही देणार. अहो दिली असती जर नवरा राम राहिला असता तर. पल्लवे अगं तू मला का बोलते. खरं खोटं याचा तुम्हाला काही इंटरेस्ट नाहीये ना. या 4 भिंतीबाहेर तुमची पोकळ इमेज कशी चांगली नाही याचा विचार करता तुम्ही. अगं मला वाटलं तू तरी मला समजून घेशील. तू पण संशय घेत नसता माझ्यावर. राहू दे आता. आमचे आबा यांना याची सून एक वेळेस चारित्र्यहीन नसली तरी मान्य. फक्त चारित्र्य हनन करणारा आपल्या धर्माचा पाहिजे. समाज संस्कृती तत्व याच्या नावाखाली ना ढोंग करता तुम्ही. बस झालं आता. माझा निर्णय झालाय. मला डिवोर्स हवाय. अगं ऐकलंच ना जावई बापू काय बोलतात ते. पल्लवी अगं पल्लवी अगं जावई बापू काय बोलतात ऐकलंच ना. आता समजा नीट होईल बघ. समजा नीट होईल. अगं बघत काय बसलीस. सणासुदीचे दिवस आहेत. तिने सांजेची वेळ झाली. दिवे लावता.
एका चाकावर सायकल चालवत होता